नमस्कार. आज आपण अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातानंतरच्या परिस्थितीबद्दल बोलणार आहोत. हं. म्हणजे AI-171 क्रॅश नंतर काय झालं. हो. आपल्याकडे बरीच माहिती आहे वेगवेगळ्या बातम्यांमधून, रिपोर्ट्समधून. हां. आज आपण काही कुटुंबांच्या कहाण्या आणि ओळख पटवण्याच्या प्रक्रियेवर जरा लक्ष देऊया. हो, कारण हे आकडे महत्वाचे आहेतच, पण त्या पलीकडे जाऊन म्हणजे माणसांवर काय परिणाम झाला, कुटुंब कशी होरपळून निघालीत, ते बघणं गरजेचं आहे. अगदी. तो जो मानवी चेहरा आहे दुर्घटनेचा, हं. तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. म्हणजे केवळ अपघात नाही, तर त्यानंतरचा जो संघर्ष असतो ना, तोही खूप मोठा असतो. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया वैभव पटेल आणि जिनाल गोस्वामी. UK मध्ये राहायचं हे जोडपं. हो, वैभव 29 वर्षांचे आणि जिनाल 27. त्या गरोदर होत्या आणि पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी भारतात आले होते. अरे देवा. नुकतंच त्यांनी घर बदललं होतं म्हणे, साऊथहॅम्प्टनहून क्रॉयडनला. म्हणजे एका नव्या आयुष्याची सुरुवात. आणि इथे हे असं झालं. हो, दोघांचाही मृत्यू झाला. अंत्यसंस्कार इथेच झाले. एक स्वप्न जे कधी पूर्णच नाही झालं. खरंच खूप वाईट. आणि एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे वळूया. अजय आणि विश्वासकुमार रमेश. इथे भाऊ वाचला, पण दुसरा भाऊ नाही. हे पण खूप धक्कादायक आहे. विश्वास, जे 40शीचे होते, सीट नंबर 11A वर बसलेले, ते वाचले. अच्छा. पण त्यांचे भाऊ अजय वाचू शकले नाहीत. आणि ऐकून धक्का बसेल, 17 जूनला जेव्हा विश्वास यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला, हो. तेव्हा त्यांनी स्वतः भावाचा पार्थिवाला खांदा दिला. म्हणजे 5 दिवसांच्या उपचारानंतर लगेच हे करणं, किती मानसिक ताण असेल नाही का? कल्पनाच करवत नाही. धैर्य आणि वेदना दोन्ही एकत्र. आणि काही कुटुंबांवर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. मरियम अली सय्यद कुटुंब. हो, मरियम आणि त्यांचे पती जावेद ब्रिटिश नागरिक होते. आणि त्यांची 2 लहान मुलं पण होती ना? हो, झेन 5 वर्षांचा आणि अमानी 4 वर्षांची. म्हणजे अख्खं कुटुंबच संपले या अपघातात. बापरे. आणि इथे अजून एक गोष्ट समोर आली. त्यांच्या नातेवाईकांनी UK सरकारकडे मदतीची अपेक्षा केली होती. म्हणजे इथे येण्या-जाण्यासाठी, अंत्यसंस्कारासाठी. अच्छा. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधण्यात अडचणी आल्या असतील. अगदी अडचणी आल्याचं बोललं गेलं. यातून दिसतं की अशा मोठ्या आपत्तींमध्ये हे किती कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. DNA टेस्ट वगैरे झाल्यावर जवळपास 17-18 जूनला त्यांचे पार्थिव त्यांना मिळाले. आणि अशीच एक काळजाला हात घालणारी गोष्ट म्हणजे डॉक्टर प्रतीक जोशी कुटुंबाची. डॉक्टर जोडपं होतं हे राजस्थानचं. हो, डॉक्टर प्रतीक जोशी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर कौनी व्यास आणि त्यांची 3 मुलं पण होती सोबत. हे सगळे लंडनला शिफ्ट होत होते, म्हणजे एका नव्या आयुष्यासाठी. हो, आणि त्यांचा तो विमानात बसायच्या आधीचा सेल्फी, तो खूप व्हायरल झाल्यानंतर किती म्हणजे हृदय पिळवटून टाकणार आहे हे सगळं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या फक्त बातम्या नाहीयेत, तर प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यातली ही एक कधी न भरून येणारी पोकळी आहे. खरंय. अगदी. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर मग ती ओळख पटवण्याची प्रक्रिया, ते एक मोठं आव्हान असणार नाही का? प्रचंड मोठं आव्हान. कारण मृतदेहांची अवस्था आणि संख्याही खूप मोठी होती. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल आणि BJ मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा सेंटरमध्ये खास सोय केली होती DNA सॅम्पल्स घेण्यासाठी. म्हणजे नातेवाईकांना बोलवून त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेतले गेले असतील. हो, त्यांना आवाहन केलं गेलं होतं. विचार करा, इतक्या मोठ्या संख्येने ओळख पटवणं, तेही अशा परिस्थितीत. हे लॉजिस्टिकली आणि भावनिकदृष्ट्या किती कठीण असेल. बरोबर. आकडेवारी काय सांगते? म्हणजे किती जणांची ओळख पटली होती तोपर्यंत? 18 जूनपर्यंत जी माहिती होती त्यानुसार 208 पीडितांचे DNA सॅम्पल्स मॅच झाले होते. 208? हो, आणि त्यापैकी 173 मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले होते. यात 30 UKचे नागरिक होते, 4 पोर्तुगालचे, 1 कॅनडाचे आणि 6 एअर इंडियाचे कर्मचारी होते. आणि तेव्हा पण काही कुटुंब नुकतीच आली होती आणि काहींची ओळख पटायची बाकी होती. हो, बरोबर. तेव्हा 12 जणांची DNA मॅचिंग अजून व्हायची होती. म्हणजे प्रक्रिया वेगवान असली तरी वेळ लागत होता. प्रत्येक केस वेगळी होती. आणि हे मृतदेह फक्त अहमदाबादमध्येच नाही, तर बाहेर पण पाठवले गेले असतील. हो ना. 11 मृतदेह भारतातल्या इतर शहरांमध्ये पाठवले गेले आणि 2 परदेशात पाठवले. सरकारने मदतीसाठी हेल्पलाईन नंबर्स पण सुरू केले होते. 63 573, 73 831 आणि 73 841 असे काही नंबर्स होते. म्हणजे लोकांना माहिती मिळावी, आधार मिळावा यासाठी. हो, आणि हे लक्षात घ्यायला हवं की हा आकडा फक्त विमानातल्या प्रवाशांचा नाहीये. जमिनीवर जे मृत्यू झाले ते धरून एकूण 270 पेक्षा जास्त बळी होते या दुर्घटनेत. अच्छा. म्हणजे एकूण व्याप्ती खूप मोठी होती. खूपच मोठी. तर या सगळ्या माहितीवरून काय दिसतंय? एकीकडे अपघाताची ती भीषणता,
कुटुंबांचे ते कधीही न संपणारं दुःख आणि दुसरीकडे ओळख पटवण्यापासून ते पार्थिव देण्यापर्यंतची ती किचकट, मोठी, प्रशासकीय आणि अर्थातच भावनिक प्रक्रिया. नक्कीच. पण मला वाटतं या सगळ्याच्या पलीकडे एक विचार करायला हवा. म्हणजे ठीक आहे, DNA मॅच झाला, पार्थिव मिळालं, ही एक पायरी झाली. पण ज्यांनी आपले लोक गमावलेत किंवा जे वाचलेत, त्यांच्यासमोर पुढे किती मोठं भावनिक मानसिक आव्हान उभं राहत असेल, याचा विचार आपण करतो का? हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि काही कुटुंबांसाठी तर कदाचित ओळख पटवण्याची प्रक्रिया अजूनही अपूर्ण असेल. म्हणजे हा आघात किती दीर्घकाळ चालणार आहे, त्याचे परिणाम काय असतील, हा विचार खूप महत्वाचा आहे. हा फक्त एका घटनेचा शेवट नाहीये, अनेकांसाठी ही आयुष्यभराच्या वेदनेची सुरुवात आहे, नाही का? अगदी खरंय. खूप खोलवर विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा.